वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 16, Semiconductor Devices, Part 3. नेक्स्ट वन इज सोलार सेल और फोटोव्होल्टेक सेल. आपण इथं सोलार सेलचा म्हणजेच त्याला फोटोव्होल्टेक सेल म्हणतात याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. लाईट इन्सिडेंट ऑन अ सोलार सेल प्रोड्युसेस बोथ अ करंट अँड अ व्होल्टेज टू जनरेट इलेक्ट्रिक पॉवर. तर सोलार सेलवरती लाईट फॉल झाल्यानंतर लाईट एनर्जी फॉल झाल्यानंतर त्याचं करंट आणखीन व्होल्टेजमध्ये जनरेशन होत असतं, इलेक्ट्रिक पॉवर जनरेट होते, प्रोड्यूस होते, तयार होते लाईट फॉल झाल्यानंतर. स्ट्रक्चर ऑफ अ सोलार सेल. आता सोलार सेलचं आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत. त्यामध्ये नाव कन्सिडर दिस डायग्राम. इन दिस केस बोथ द पी साइड अँड द एन साइड आर कोटेड विथ अ कंडक्टिंग मटेरियल. तर यामध्ये हा पी एन जंक्शन डायोड असतो. पी साइड आणखी एन साइड जे आहे दोन्ही साइड ह्या कंडक्टिंग मटेरियलनं कोटिंग केलं असतं. तर इथं बघा हे ह्या डायग्राममध्ये ही पी साइड आहे बेस, नंतर हे एन साइड आहे इमिटर, ह्याच्यावरती हे कोटिंग आहे, इकडं खाली पण कोटिंग आहे. कंडक्टिंग मटेरियल असतं, हे दोन्ही ही कंडक्टिंग मटेरियल आहेत. द एन साइड इज कोटेड विथ अँटी रिफ्लेक्शन कोटिंग विच अलाउज व्हिजिबल लाईट टू पास थ्रू इट. तर एन साइड जे इथं हे एन साइड हे अँटी रिफ्लेक्टिंग इथं कोटिंग असतं. ह्या अँटी रिफ्लेक्टिंग याच्यासाठी की फक्त इथून हे लाईट पास होणे, ट्रान्सपरंट असतं, हे लाईट पास होते ह्यामधून, हे अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग केलं आहे एन साइडला. The main function of this coating is to reflect the IR, that is heat radiations, and protect the solar cell from heating. तर ह्याचं मेन फंक्शन जे हीट इथं ब्लॉक करायची, IR ओनली लाईट ह्यातून पास करायची, ह्या अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंगचं फंक्शन आहे कार्य. दिस कोटिंग वर्क्स ॲज द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट ऑफ दिस सोलार सेल. आणि हे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट पण असतं, ह्याला इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट देण्यासाठी हे अँटी रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. हिटिंग ही सोलार सेल हिटिंगपासून प्रिव्हेंट करण्यासाठी, हीट थांबवण्यासाठी हे अँटी रिफ्लेक्टिंग असतं सरफेस कोटिंग. ऑलमोस्ट ऑल फोटोव्होल्टेक डिव्हाइस आर सेमीकंडक्टर मटेरियल्स इन द फॉर्म ऑफ पी एन जंक्शन. जवळपास सर्व प्रकारचे सोलार सेल जे आहेत ह्या सेमीकंडक्टर मटेरियल असतात, पी एन जंक्शन डायोड असतात. ह्यामध्ये हे एन साइड जे आहे आणखीन हे पी साइड जे आहे इथं हे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट आहे, कंडक्टिंग मटेरियल कोटिंग केलं आहे. कंडक्टिंग मटेरियलना हे आपण वायर थ्रू लोड रेजिस्टन्सला कनेक्ट केलं आहे. हे फ्रंट कॉन्टॅक्ट आहे, रेअर कॉन्टॅक्ट आहे. हे आणखी इथं पी एन एन जंक्शन आहे, बेस पी आहे आणि इमिटर जे आहे हा एन साइड आहे. नेक्स्ट वर्किंग ऑफ सोलार सेल. आता आपण सोलार सेलचं कार्य कसं चालतं हे पाहायचं आहे आपण इथं. नाव कन्सिडर दिस डायग्राम. अँड वेन लाईट इज इन्सिडंट ऑन अ सोलार सेल द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स टेक्स प्लेस. ज्यावेळी ह्या सोलार सेलच्या पी एन जंक्शनवरती लाईट फॉल होते त्यावेळी खाली प्रकारे कार्य ह्याच्यामध्ये होत असतं. त्यामध्ये पहिली स्टेप आहे इलेक्ट्रॉन होल पेअर्स आर जनरेटेड इन द डिप्लिशन रिजन ऑफ पी एन जंक्शन. दीज आर फोटो जनरेटेड कॅरियर्स. ज्यावरती डायग्राममध्ये दाखवले पहा, ह्यावरती रेडिएशन्स फॉल झाल्यानंतर, लाईट फॉल झाल्यानंतर हे जे काही डिप्लिशन रिजन आहे, ह्या डिप्लिशन रिजन्समध्ये इलेक्ट्रॉन होल जे आहेत, इलेक्ट्रॉन होल्सचे रिकॉम्बिनेशन होतं. आणखी यामध्ये हे चार्ज कॅरियर्स जनरेट होतात. The electrons and holes are separated and collected at the cathode and the anode respectively. आता हे इलेक्ट्रॉन्स आणि होल जे आहेत, होल्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस, हे सेपरेट होतात आणि कॅथोड आणखी ॲनोडकडे हे मूव्ह होतात. द कॅरियर्स आर एक्युमुलेटेड अँड जनरेट अ व्होल्टेज अक्रॉस द सोलार सेल. हे कॅथोड आणखी ॲनोडकडे मूव्ह झाल्यानंतर तिथं व्होल्टेज जनरेट होतं, व्होल्टेज क्रिएट होतं ह्या चार्ज कॅरियर्समुळं. Power thus produced is dissipated, utilized in the load resistance or in the circuit connected across the solar cell. त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स होल रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज किंवा करंट प्रोडक्शन होत असताना आपण बाहेर लोड रेजिस्टन्स थ्रू हा करंट फ्लो होतो, किंवा आपण इथं जे काही आपण डिव्हाइस वापरतो त्या डिव्हाइससाठी ह्यामधून जनरेट झालेला करंट आणखी व्होल्टेज त्याला मिळतं. these are the working steps of this
सोलार सेलचे हे असं कार्य चालतं. यावरती लाईट फॉल झाल्यानंतर ह्या जंक्शनमधल्या इलेक्ट्रॉन्स होल्स रिकॉम्बिनेशन होऊन हे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स जे आहेत हे कॅथोड आणि ॲनोडकडे मूव्ह होतात. आणखीन ह्यामध्ये व्होल्टेज डेव्हलप होतं, करंट डेव्हलप होतो. इकडे पॉझिटिव्ह चार्ज, इकडे निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. आणखीन यामुळे व्होल्टेज जे डेव्हलप झालं आहे हे लोड रेजिस्टन्स जोडल्यानंतर लोड रेजिस्टन्स थ्रू हा करंट फ्लो होतो, किंवा आपण दुसऱ्या डिव्हाइस इकडे जोडल्यानंतर ते करंट आपण तिकडं वापरू शकतो, व्होल्टेज तिकडं यूज करू शकतो. दिस इज द वर्किंग ऑफ द सोलार सेल. नेक्स्ट वन इज VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोलार सेल और फोटोवोल्टाइक सेल. VI किंवा IV कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ह्या सोलार सेलच्या आपण इथं स्टडी करायचे आहेत. त्यामध्ये कन्सिडर दिस IV कॅरेक्टरिस्टिक्स और VI कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज व्होल्टेज टेकन अलॉंग x axis and current taken along y axis. And here IV characteristics of solar cell drawn in the fourth quadrant because a solar cell supplies current to the load. सोलार सेल ही लोडला करंट सप्लाय करते, त्यामुळे आपण हा ग्राफ जे हा आपण फोर्थ क्वाड्रंटमध्ये दाखवतो. कारण रिव्हर्स बायसमध्ये आहे, इथे ॲक्च्युली दाखवताना असं दाखवलं, पण हे ॲक्च्युली फोर्थ क्वाड्रंट आहे हा. द पॉवर डिलिव्हर टू द लोड इज 0 वेन द लोड इज शॉर्ट सर्किट. ज्यावेळी लोड शॉर्ट सर्किट असतं, इथं दाखवलं बघा डायग्राममध्ये, शॉर्ट सर्किटमध्ये करंट मॅक्झिमम असतो, व्होल्टेज 0 असतं. इथं बघा हे व्होल्टेज 0 आहे, करंट मॅक्झिमम आहे 5, हा करंट आहे. आणखीन इथं व्होल्टेज 0 आहे, हे शॉर्ट सर्किट आहे. त्यावेळेचं जे करंट असतो त्याला ISC म्हणायचं, करंट शॉर्ट सर्किटचा. आणखीन द इंटरसेक्शन ऑफ द कर्व विथ I axis इज द शॉर्ट सर्किट करंट ISC. इथं दाखवलं बघा इंटरसेक्शन हा ISC आहे, शॉर्ट सर्किट करंट आहे हा. द इंटरसेक्शन ऑफ द कर्व विथ V axis इज द ओपन सर्किट व्होल्टेज VOC. तर ज्यावेळी सर्किट ओपन असतं त्यावेळी करंट 0 असतं, व्होल्टेज मॅक्झिमम असतं. हे ओपन सर्किट व्होल्टेज आहे VOC आहे, ओपन सर्किट व्होल्टेज ओपन सर्किट VOC असं आहे इथं. अगेन पॉवर डिलिव्हर टू द लोड इज 0 वेन द लोड इज ओपन. ज्यावेळी पॉवर डिलिव्हरी ही 0 असते, ज्यावेळी लोड ओपन असतो त्यावेळी. आता इथं आपण इन बिटवीनचा आपण ग्राफ बघितला, म्हणजे इथं ज्यावेळी शॉर्ट सर्किट आहे त्यावेळी करंट मॅक्झिमम आहे, व्होल्टेज कमी आहे. आणि ज्यावेळी ओपन सर्किट आहे त्यावेळी इथं हे व्होल्टेज मॅक्झिमम आहे, करंट 0 आहे. आपण जर ह्याला रेजिस्टन्स लोड अप्लाय केला, लोड अप्लाय केल्यानंतर आपण या पॉईंटला आलो तर इथं मॅक्झिमम पॉवर आपल्याला मिळते ह्या सोलार सेलची. ह्या मॅक्झिमम करंटला आणि ह्या V मॅक्स जे एवढं इतक्या व्होल्टेजला आणि इतक्या करंटला आपल्याला मॅक्झिमम पॉवर मिळते. बाकी ठिकाणी पॉवर कमी जास्त मिळत असते, त्यामुळं हायेस्ट पॉवर जे आहे मॅक्झिमम पॉवर पॉईंट इथं असतो, हा पॉवर पॉईंट. However, there is a point on the curve where power delivered, that is PL, is maximum, that is VOL into ISC. हे आपल्याला मॅक्झिमम पॉवर जे आहे इथं मॅक्झिमम पॉवर पॉईंट मिळतो, यामध्ये आपल्याला मॅक्झिमम पॉवर ऑफ टाईम मिळते. ही IV कॅरेक्टरिस्टिक्स आहे फोटो सेलची, सोलार सेलची, फोटोव्होल्टाइक सेल. नेक्स्ट वन इज क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ मटेरियल फॉर सोलार सेल. आपण सोलार सेलसाठी जे काही मटेरियल वापरतो ते सिलेक्ट करण्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. त्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे इट्स बँड गॅप शुड बी बिटवीन 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर त्या मटेरियलची बँड गॅप जी आहे ही 1 इलेक्ट्रॉन व्होल्टपासून 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतक्या रेंजमध्ये पाहिजे. सेकंड आहे क्रायटेरिया इट शुड हॅव हाय ऑप्टिकल ॲब्सॉर्प्शन. त्यामध्ये लाईटचं ऑब्सॉर्प्शन आहे, ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषून घेण्याची क्षमता जी आहे जास्त पाहिजे. थर्ड इट शुड हॅव गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ही गुड पाहिजे, सुहाग पाहिजे. फोर्थ मटेरियल शुड बी इझिली अवेलेबल. ते सर्व ठिकाणी आपल्याला इझिली मटेरियल अवेलेबल व्हायला पाहिजे. हे 4 ह्याचे क्रायटेरिया आहेत मटेरियल सिलेक्शनचे, सेमीकंडक्टर मटेरियल सिलेक्शनचे फॉर सोलार सेल. आता यानंतर आपण यूज ऑफ सोलार सेल, सोलार सेलचा यूज जे आहे हे पाहायचा आहे. याचे भरपूर असे यूज आहेत, त्यामध्ये आपण काही फ्यू यूज जे आहेत आपण इथं पाहणार आहोत. तर पहिला यूज जे आहे सोलार सेल्स आर यूज्ड फॉर चार्जिंग बॅटरीज. आपण लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करून बॅटरी चार्जिंगसाठी आपण सोलार सेल वापरतो. त्यानंतर दे आर युजफुल ॲट रिमोट प्लेसेस फॉर सप्लाईंग पॉवर. तर रिमोट प्लेसेस जिथं इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन शक्य नाही किंवा इलेक्ट्रिसिटी रीच म्हणजे पोचणे शक्य नाही अशा ठिकाणी, डोंगराळ भागामध्ये वगैरे, जंगलामध्ये वगैरे, ह्या ठिकाणी आपण सनलाईटपासून इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन करून आपण इलेक्ट्रिसिटी वापरू शकतो. कॅल्क्युलेटर्समध्ये वापरतो. सॅटेलाइट्स अँड स्पेस स्टेशन्समध्ये हे
याचा वापर होतो सोलार सेलचा. ट्रॅफिक सिग्नल लाईटसाठी वापरतो. इन कम्युनिकेशन स्टेशन्स, कम्युनिकेशनमध्ये. त्यानंतर लक्स मीटर टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ लाईट, लाईट इंटेन्सिटी मेजरमेंटमध्ये सुद्धा याचा वापर होतो. आता आपण ह्या सोलार सेलचं ॲनिमेशन पाहायचं आहे. ॲक्च्युली इलेक्ट्रॉन्स होल्स कसं रिकॉम्बिनेशन होतं हे आपण ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं येतं. तर बघा, हे एन टाईप आणखी पी टाईप हे दोन सेमीकंडक्टर आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आणखी होल जे आहेत हे असे रँडम मोशन करत असतात. आणखीन याच्यावरती आपण ज्यावेळी लाईट फॉल करू त्यावेळी हे जे जंक्शन जे आहे हे पी एन जंक्शन, ह्याच्यावरती लाईट ज्यावेळी आपण फॉल केल्यानंतर हे या जंक्शनचे न्यूट्रल जे जंक्शन होतं इथं त्यातले इलेक्ट्रॉन्स होल्स रिकॉम्बिनेशन होऊन ह्या इलेक्ट्रॉन्स आणि होल्समुळं व्होल्टेज आणि करंट प्रोडक्शन होत असतं. त्यामध्ये ह्या सेमीकंडक्टर हे सोलार सेल जे आहे ह्या सोलार सेलवरती आपण लाईट फॉल केल्यानंतर हे जंक्शन आहे. लाईट फॉल केल्यानंतर असे इलेक्ट्रॉन्स होल्स जे आहेत हे जंक्शनचे ह्यामध्ये रिकॉम्बिनेशन होऊन आपल्याला इलेक्ट्रॉन्स आणि होल्स जे आहेत त्याचं सेपरेशन मिळतं. कॅथोड आणि ॲनोडकडे हे मूव्ह होतात. आणखीन व्होल्टेज आणि करंट प्रोडक्शन होतं या ठिकाणी. आणखीन या व्होल्टेजमुळं जे करंट प्रोडक्शन होणार हे यामुळे आपण हा करंट जे बाहेर वापरू शकतो. ही लाईट आहे बघा, ही लाईट ज्यावेळी यावरती फॉल होते त्यावेळी यातून रिकॉम्बिनेशन होतं. ही लाईट फॉल झालं इथं दाखवल्या डायग्राममध्ये. त्यावेळी इथले जे हे इलेक्ट्रॉन्स होल जे जंक्शनचे हे रिकॉम्बिनेशन होतात, असे फ्री होतात, सेपरेट होतात आणि हे कंडक्शनसाठी अवेलेबल होतात आणि तो करंट फ्लो होतो, व्होल्टेज डेव्हलप होतं. कॅथोड आणि ॲनोडकडे हे मूव्ह होतात. त्यामुळं यामध्ये हे बघा इथून हे कॅथोड ॲनोडकडे हे इलेक्ट्रॉन्स होल जे आहे ते सेपरेट होतात. ENH आहे सेपरेट हे होताना दाखवले बघा इथं डायग्राममध्ये ENH. तर हे आपल्याला सेपरेट मिळाल्यामुळे यामध्ये व्होल्टेज आणि करंट प्रोडक्शन होतं आणि करंट फ्लो होतो. यामध्ये आपण बाहेर एक्सटर्नली लोड अप्लाय केला किंवा इथं आपण काही डिव्हाइस जोडलं तर हे डिव्हाइस हा लाईट फॉल झाल्यामुळे यामध्ये जनरेट झालेला होल्स इलेक्ट्रॉनचे करंट आणि व्होल्टेज हे करंट व्होल्टेज आपण याला अप्लाय केलं तर इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शनमध्ये फ्लो होतात आणि होल्स इकडे फ्लो होतात. त्यामुळे हा करंट फ्लो होतो, सर्किट कंप्लीट होतं आणि हा बल्ब ग्लो होतो. म्हणजे ह्या सोलार लाईट जे आहे आपण इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करून आपण हे डिव्हाइस वापरलेलं आहे. Next one is light emitting diode. This is also known as LED. A diode which emits light when large forward current passes through it. यामध्ये ह्या डायोडमधून करंट फ्लो झाल्यानंतर, करंट फॉरवर्ड झाल्यानंतर लाईट इमिट होते, लाईट बाहेर पडते. दिस इज कॉल्ड अ लाईट इमिटिंग डायोड. नेम इटसेल्फ इंडिकेट्स लाईट इमिटिंग म्हणजे लाईट बाहेर पडते. करंट आपण ह्यातून पास केल्यानंतर लाईट बाहेर पडते. हे सोलार सेलच्या एक्झॅक्टली विरुद्ध आहे. सोलार सेलवरती लाईट फॉल झाल्यानंतर करंट फ्लो होतो, इथं करंट फ्लो झाल्यानंतर लाईट बाहेर पडते. उलटी प्रोसेस आहे यामध्ये सोलार सेलमध्ये आणि LED मध्ये. तर दिस इज द सर्किट सिम्बॉल ऑफ दिस LED लाईट इमिटिंग डायोड. म्हणजे आपण यातून करंट ज्यावेळी पास करू त्यावेळी यातून लाईट बाहेर पडते म्हणून आपण ॲरो बाहेर दाखवलं. फोटोव्होल्टाईक सेल जे फोटो सेलमध्ये आपण लाईटचे ॲरो आतमध्ये दाखवले ते, कारण त्यावरती लाईट पडल्यानंतर करंट प्रोडक्शन व्हायचं. इथं मात्र करंट फ्लो झाल्यानंतर लाईट बाहेर येते म्हणून आपण याला बाहेर साईडला ॲरो दाखवले. हा डायोड आहे, ॲनोड आहे, कॅथोड आहे. हे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे डायोड असतात त्यांचे हे डायग्राममध्ये दाखवले. वेगवेगळ्या कलरचे हे LED अवेलेबल आहेत. इथं पण आहे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, वेगवेगळ्या कलरमध्ये हे LED मिळतात. लाईट इमिटिंग डायोड्स ॲक्च्युली अशी ही त्यांची स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ LED. आता आपण हेचं कन्स्ट्रक्शन जे रचना कशी असते, स्ट्रक्चर कसं असतं हे आपण इथं पाहायचं आहे. त्यासाठी ही डायग्राम कन्सिडर करा. याच्यामध्ये द N region is heavily doped than the P region of the PN junction. हा PN जंक्शन डायोड जे यामध्ये N region हा हेविली डोप केलेला असतो दॅन P region. P region पेक्षा N region हा याच्यामध्ये डोपिंग कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. हा पण PN जंक्शन डायोड आहे. द LED PN junction is encased in a dome shaped transparent case so that light is emitted uniformly in all direction and internal reflection are minimized. तर यामध्ये हे जे LED आहे हे एका डोम शेप्ड ट्रान्सपरंट केसमध्ये एनक्लोज केलं असतं आणि याचं दुसरं एक रिझन आहे इंटरनल रिफ्लेक्शन मिनिमाइज करायचं. आणखीन ऑल डायरेक्शनमधून युनिफॉर्मली लाईट बाहेर पडण्यासाठी हे डोम शेप्ड जे ट्रान्सपरंट केस असते यामध्ये. तर metal electrodes attached on either side of PN junction serves as contact for external electrical connection. त्यामध्ये हे जे इलेक्ट्रोड्स आहेत इकडे हे ॲनोड आणि कॅथोड जे आहेत हे कॉन्टॅक्टसाठी वापरले जातात आणि इथं PN जंक्शन आहे. त्यानंतर
इपॉक्सी लेन्स आहे इथं, आणखीन वायर बॉन्ड, नंतर रिफ्लेक्टिंग कॅव्हिटी हे स्ट्रक्चर आहे ह्या एलईडीचं. द लार्जर लेग ऑफ द एलईडी इज द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ऑर एनोड. हा लार्ज लेग जो असतो यामध्ये दाखवलेला लार्ज लेग जो असतो ना यामध्ये हा लेग पॉझिटिव्ह असतो, स्मॉल जो असतो हा निगेटिव्ह असतो. लार्ज हा एनोड आहे, स्मॉल हा कॅथोड आहे निगेटिव्ह आहे, एनोड हा पॉझिटिव्ह आहे. आणखीन हे इपॉक्सी लेन्स जे असते हे लाईट इमिट होण्यासाठी युनिफॉर्मली बाहेर पडण्यासाठी हे अरेंजमेंट असते सर्व. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एलईडी. नेक्स्ट वन इज वर्किंग ऑफ एलईडी. लाईट इमिटिंग डायोडचं आपण कार्य इथं कसं चालतं ते पाहायचं आहे यामध्ये. नाव कन्सिडर दिस डायग्राम. दिस इज द पी एन जंक्शन डायोड. हा पी टाईप रिजन आहे, एन टाईप रिजन आहे. हे दोन्ही जोडल्यानंतर पी एन जंक्शन इथं डिप्लिशन रिजन तयार झाला आहे. पी टाईप आपण इथं पॉझिटिव्हला कनेक्ट केलेला आहे, एन टाईप हे आपण निगेटिव्हला कनेक्ट केलं आहे बॅटरीच्या. त्यामुळे हा डायोड सध्या आता फॉरवर्ड बायसमध्ये आहे, कारण पी टाईप हे बॅटरीचे पॉझिटिव्हला, एन टाईप हे बॅटरीच्या निगेटिव्हला जोडलेला आहे, त्यामुळे हे फॉरवर्ड बायसमध्ये आहे. आता फॉरवर्ड बायसमध्ये when the diode is forward biased, electrons from the semiconductor conduction band recombine with holes from valence band, releasing sufficient energy to produce photons which emit a monochromatic, that is single color light. आता इलेक्ट्रॉन जे आहेत हे कंडक्शन बँडचे, होल जे आहेत हे व्हॅलन्स बँडमध्ये रिकंबाईन होऊन, तर हे इलेक्ट्रॉन जे आहेत हाय एनर्जी टू लो एनर्जी ट्रान्झिशन झाल्यामुळे यामधून त्या एनर्जी डिफरन्स इतका फोटॉन जे आहे हा फोटॉन बाहेर इन द फॉर्म ऑफ लाईट इमिट होतो, सिंगल कलर लाईट. ह्यामधून बाहेर पडते, लाईट इमिट होते. ही लाईट इमिट झालेली तर दाखवले बघा ह्यामध्ये ॲरोमध्ये. ह्यामध्ये रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर हे फोटॉन जे आहेत हे बाहेर पडले तसे लाईटचे. बिकॉज ऑफ द थिन लेअर ऑफ रिजनेबल नंबर ऑफ दीज फोटॉन्स कॅन लिव्ह द जंक्शन अँड इमिट कलर्ड लाईट. ह्यामध्ये हा जंक्शन जे जास्त नंबर ऑफ हे जे रिजनेबल नंबर ऑफ फोटॉन जे आहेत हे लिव्ह होतात, यातून बाहेर पडतात आणि एका पर्टिक्युलर कलरची लाईट ह्यातून इमिट होते, बाहेर पडते. द अमाऊंट ऑफ लाईट आउटपुट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फॉरवर्ड करंट. जेवढा आपण फॉरवर्ड करंट जितका जास्त फ्लो करू तितकं यामधून जी लाईट बाहेर पडते त्या लाईटची इंटेन्सिटी जास्त असते. दस हायर द फॉरवर्ड करंट हायर इज द लाईट आउटपुट. जेवढा जास्त करंट आपण यातून पास करू तेवढी जास्त लाईट यातून इमिट होते. हे दिस इज द वर्किंग ऑफ एलईडी, दॅट इज लाईट इमिटिंग डायोड. लाईट इमिट होते, करंट पास केल्यानंतर यातून लाईट बाहेर पडते, म्हणून याला आपण लाईट इमिटिंग डायोड म्हणतो. नेक्स्ट वन इज आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईट इमिटिंग डायोड. आता करंट व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स लाईट इमिटिंग डायोडच्या एलईडीच्या ह्या आपण पाहायच्या आहेत. त्यामध्ये द आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलईडी इज सिमिलर टू फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन ऑर्डिनरी डायोड. ऑर्डिनरी डायोडच्या ज्या फॉरवर्ड बायसमधल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सेम कॅरेक्टरिस्टिक्स ह्या लाईट इमिटिंग डायोडच्या असतात. त्यामध्ये पहा हे फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्सच्या सिम्पल डायोडच्या त्याच ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या लाईट इमिटिंग डायोडच्या. तर व्होल्टेज हे एक्स एक्सला घेतलेला आहे, करंट हा वाय एक्सला घेतलेला आहे. व्होल्टेज वाढल्यानंतर करंट वाढतो, हे असं ग्राफ आहे. सुरुवातीला एका ठराविक व्होल्टेजपर्यंत हे करंट फ्लो होत नाही, त्यानंतर एकदम ऑन डायोड होतो आणि नंतर हे शार्प करंट इन्क्रीज होतो. हे सिम्पल डायोडच्या ज्या फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच ह्या एलईडीच्या पण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यानंतर आपण याचे ॲडव्हान्टेजेस ऑफ एलईडी पाहायचे. लाईट इमिटिंग डायोडचे ॲडव्हान्टेज आहे त्यामध्ये एलईडी इज अ सॉलिड स्टेट लाईट सोर्स. हा सॉलिड स्टेट लाईट सोर्स आहे. यामध्ये काही याचे ॲडव्हान्टेज आहे. त्यामध्ये पहिला ॲडव्हान्टेज आहे एनर्जी इफिशियंट, दॅट इज मोर लाईट आउटपुट फॉर लेसर इलेक्ट्रिकल पॉवर. तर हे एनर्जीची इफिशियंट आहे, जास्त लाईट यामध्ये बाहेर पडते, कमी इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये जास्त लाईट ह्यामध्ये बाहेर पडत असते, त्यामुळे इफिशियन्सी जास्त आहे. सेकंड आहे लॉंग लाईफ टाईम. याचा लाईफ टाईम लॉंग असतो, म्हणजे जास्त काळापर्यंत हे लाईट इमिटिंग डायोड एलईडी टिकतात, म्हणजे जवळपास 50,000 आवर्स इतका वेळ हा चालू शकतो. थर्ड आहे रग्ड, म्हणजे सॉलिड स्टेट लाईट जे आहेत एसेन्शियल नो फिलामेंट ऑर ट्यूब ऑर बल्ब टू ब्रेक. त्यामुळे यामध्ये काय लाईटमध्ये जसं लाईट बल्बचं फिलामेंटवर असतं किंवा ट्यूबमध्ये असतं तशा प्रकारचं ह्यामध्ये काय अरेंजमेंट नसते, त्यामुळं हे खराब होत नाहीत, लाईफ लॉंग असतात. हे ह्याची लाईफ जास्त असते, रफ अँड टफ वापरू शकतो आपण. नेक्स्ट आहे फोर्थ ऑलमोस्ट नो वॉर्म अप पिरियड. वॉर्म अप पिरियड म्हणजे आपण एखादे बल्ब असते, बल्ब वॉर्म होऊन नंतर तो ऑन होतो, अशा प्रकारे ह्यामध्ये काय अरेंजमेंट नसते, इमिडिएटली ऑन होतो ह्यामध्ये लाईट. एक्सलंट कलर रेंडरिंग,
म्हणजे आपण वेगवेगळ्या कलरचे आपण हे LED वापरू शकतो. अवेलेबल आहेत ते वेगवेगळ्या कलरचे. इन्व्हायरमेंट फ्रेंडली LED डू नॉट कंटेन मर्क्युरी ऑर अदर हजार्ड सबस्टन्सेस. यामधून मर्क्युरी किंवा अदर वेगवेगळे घातक असे यातून पदार्थ बाहेर पडत नाहीत. इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. पर्यावरण जे आहे पर्यावरण फ्रेंडली आहे. 7th आहे कंट्रोलेबल, दॅट इज ब्राईटनेस अँड कलर ऑफ लाईट इमिटेड बाय LED कॅन बी कंट्रोल. आपण हे कंट्रोल करू शकतो. लाईट कमी जास्त करू शकतो. कलर आपण बदलू शकतो वेगवेगळे. हे याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत LEDचे. नेक्स्ट वन इज डिसएडव्हान्टेजेस ऑफ LED. आता ह्या LEDचे काही डिसएडव्हान्टेज पण आहेत. त्यामध्ये पहिला डिसएडव्हान्टेज हा हजार्डस ब्ल्यू लाईट क्वालिटी. तर यामध्ये ब्ल्यू लाईटची क्वालिटी जी आहे ही थोडी आपल्याला हजार्डस असते, परिणामकारक असते. टेम्परेचर डिपेंडन्स, हे टेम्परेचरवर डिपेंड असतं. टेम्परेचर चेंज झाल्यानंतर ह्यामध्ये लाईट वगैरेची इंटेन्सिटी आणखी कलर पण थोडा चेंज होतो. व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी, त्यामुळं व्होल्टेजवरती पण ह्याच्यामध्ये काही ज्या प्रॉपर्टीज बदलतात. आणखीन हाय इनिशियल कॉस्ट, सुरुवातीला हे कॉस्टली असतात. हे जे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत ह्या LEDचे. आता या LEDची काही ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण ॲप्लिकेशन पाहायचे. त्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये पहिला ॲप्लिकेशन आहे बर्गलर अलार्म सिस्टीम. बर्गलर अलार्म सिस्टीममध्ये ह्या LEDचा वापर होतो. काउंटर्समध्ये याचा वापर होतो काउंटिंग करण्यासाठी. ऑप्टिकल कम्युनिकेशनमध्ये ह्या LEDचा वापर होतो. इंडिकेटर लॅम्प्स इन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, मॅक्झिमम इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्समध्ये इंडिकेटर लॅम्प जो असतो हा LED असतो. त्यानंतर डिस्प्ले स्क्रीन ऑफ सेलफोन हेडसेट, म्हणजे हँडसेट आपला मोबाईल जे हँडसेट असतो किंवा TV स्क्रीन जे आहेत ह्यामध्ये मॅक्झिमम ह्या LEDचे पण TV आहेत, LEDचे पण मोबाईल आहेत. हँडसेटमधले जे स्क्रीन आहे ते हे डिस्प्ले जे असतो हा डिस्प्ले LEDचा असतो. LED टेलिव्हिजन, आता बऱ्याच टेलिव्हिजन ह्या नवीन आलेल्या हे LED आहेत. जुन्या ह्या TV ज्या होत्या त्या LCD वगैरे होत्या, पण LED जे हे लाईट इमिटिंग डायोडचे पण टेलिव्हिजन आता अवेलेबल आहेत. व्हेकल हेडलॅम्प्स, व्हेकलमधले 4 व्हीलर असू दे 2 व्हीलर यांचे हेडलॅम्प जे हेडलॅम्प पण LEDचे पण असतात. डोमेस्टिक अँड डेकोरेटिव्ह इल्युमिनेशन, आपण डेकोरेशनसाठी लाइटिंग जे वापरतो त्यामध्ये पण LED वापरतात. स्ट्रीट लाइटिंग, रोडवरचे जे लाइटिंग आहे त्यामध्ये पण LED वापरतात. आता ह्या LEDचा पण वर्किंग जे आहे हे आपण याचं ॲनिमेशन पाहायचं आहे ॲनिमेशन सहाय्यानं. तर याच्यामध्ये हे PN जंक्शन डायोड असतो हा LED पण. तर P टाईप हे पॉझिटिव्ह टाईप हे होल्स आहेत आणि हे इलेक्ट्रॉन जे निगेटिव्ह टाईप्स इलेक्ट्रॉन्स आहेत PN हे दोन्ही हे सेमीकंडक्टर आहेत. हे दोन्ही PN हे आपण जोडले की PN जंक्शन तयार होतं. हा PN हे दोन्ही एकत्र जोडलेत आणि हा PN जंक्शन तयार होतो. आणि आपण ह्याला जर आपण बॅटरी कनेक्ट केली त्यातून ज्यावेळी करंट फ्लो होईल त्यामध्ये हे होल्स जे आहेत हे पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन जे आहेत निगेटिव्ह चार्ज हे रिकॉम्बिनेशन होतं. त्याला आपण इलेक्ट्रिक करंट अप्लाय केल्यानंतर असे रिकॉम्बिनेशन यामध्ये हे फोटॉन बाहेर पडतात असे. आणि फोटॉन ही लाईट असते. हे होल्स आणि इलेक्ट्रॉन ज्यावेळी हे जंक्शनला रिकॉम्बाईन होतात, रिकॉम्बाईन झाल्यानंतर यामध्ये फोटॉन्स इमिट होतात, लाईट बाहेर पडते. ह्या कॉम्बिनेशन नंतर हे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स बघा रिकॉम्बिनेशन होता येतं. रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर प्रत्येक जिथं रिकॉम्बिनेशन होईल हे ॲब्सॉर्ब होतील त्यावेळी लाईट बाहेर पडते. लाईट हा फोटॉन आहे, यातून लाईट इमिट होते आणि हाच आहे लाईट इमिटिंग डायोड. यामधून लाईट इमिट होते म्हणून आपण याला लाईट इमिटिंग डायोड म्हणतो. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स होल्स रिकॉम्बाईन झाल्यानंतर कॉम्बिनेशन झाल्यानंतर ही लाईट बाहेर पडते. लाईट बाहेर पडायची इथं हे दाखवले बा ॲनिमेशन. हा LED आहे, यातून हे ज्यावेळी इलेक्ट्रिक करंट आपण पास केल्यानंतर यातून लाईट बाहेर येत असते. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आहेत आणि त्यातून लाईट बाहेर येते. हा LED आहे, लाईट इमिटिंग डायोड आहे. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video. And don't forget to subscribe, like and share.